आज खुशीचे हवन कार्य बारंगी काका यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले आणि एका भगवंतांची चर्चा बैठक सुरू झालेली आहे। आजच्या या चर्चा बैठकीला उपस्थित स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक आपले सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। आपल्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे। आईला माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष बुरडकर काकाजी यांना माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे संचालक येल्लोरे काका यांना माझा नमस्कार। माझे मार्गदर्शक, या परिवाराचे मार्गदर्शक, गट नंबर 10 चे मार्गदर्शक मार्गदर्शिका मम्मी पप्पाला माझा नमस्कार। आदरणीय मंच उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। आपण सर्वच या मार्गाशी दुःखामुळे जुळलो आहो। आपण आधी खूप दुःखी होतो, कोणी भूतबाधेने त्रासलेलं, कोणी व्यसनाने पीडित होतं आणि काही जे असतात, जसं आता मी या मार्गाशी अनेक घराण्यामधील होती, मी अनेक मधली होती आणि मला मार्गातल्या मुलाबरोबर माझे लग्न झाले आणि मला मानवधर्म इतका सुंदर असा मार्ग मला मिळाला। जर मी अनेक मध्ये गेली असती तर मला या मार्गाबद्दल माहिती नसतं। आज कित्येक अशा मुली आहेत ज्या बाहेरून आपल्या या मार्गाशी आलेल्या आहे आपल्या पती सोबत। आपण आणि या मार्गातल्या ज्या मुली असतात त्यांना सुद्धा असं वाटते की आम्हाला या मार्गातलाच मुलगा मिळाला पाहिजे, कारण या मार्गच तसा इतका सोन्यासारखा मार्ग आपल्या महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दिलेला आहे की सेवकांनी त्या मार्गाला तसं ओळखलं पाहिजे, मार्गाची रूपरेषा तशी समजली पाहिजे। आज आपण बघतो आहे लाखो संख्या या मार्गाशी जुळलेली आहे, परंतु आपण सेवक जे आहे की चर्चा बैठकीला यायला बघत नाही। आज चर्चा बैठकीची संख्या इतकी कमी झालेली आहे की लोक कितीतरी महिने चर्चा बैठकीमध्ये येत नाही आणि मग त्यामुळे त्यांना माईकवर बोलता सुद्धा येत नाही बरोबर। आज आम्ही जातो चर्चा बैठकीमध्ये तर बघत आहोत कित्येक लोक आहेत ते बोलायला पाहत नाही। आज आपल्या निवासस्थानी जर आपण चर्चा बैठक ठेवली आहे तर आपण आपले कितीतरी अनुभव सांगू शकतो। काही लोक आहे की फक्त प्रणाम नमस्कार थोडंसं सांगून बस ठेवून देतात, असं नाही। आज आपल्याला आपले अनुभवच आहे की हा अनुभवाचा मार्ग आहे। आपण आपल्या अनुभवाच्या द्वारेच आजूबाजूचा परिसर जागृत करू शकलो पाहिजे। तुम्हाला जे ज्ञान मिळालेलं आहे ते आपल्याला सेवकांना वाटायचं आहे की आज अजूनही कित्येक दुःखी परिवार आहे जे भूतबाधाने, कोणी व्यसनाने, कोणाला असाध्य असे मोठमोठे रोग आहे की जे त्रस्त झालेला आहे। आपण आपलं दिवस आठवले पाहिजे की आपण जेव्हा अनेक मध्ये असताना किती दुःखी होतो, किती अनेक ठिकाणी जाऊन आपण सगळं काही केलेलं आहे, किती पैसा खर्च झालेला आहे। आज आपल्या घरची परिस्थिती अशी, आपले वडील जे असतात जे करता धरता ते इतके व्यसनाने पीडित असले की परिवाराची काय दुर्दशा होते हे आपल्याला माहिती आहे। तरीही अजून असे लोक असतात मार्गात आल्यावर सुखी समाधानी होऊन सुद्धा ते त्याग घडवायला बघत नाही। तुमचं म्हणजे असं आहे, जोपर्यंत आपण त्याग घडवणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही। त्याग हा महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्या आयुष्याचा पूर्ण त्याग केला। त्यांनी आपलं पूर्णपणे झिजतपर्यंत या मार्गाशी ते जुळले, त्यांनी प्रचार प्रसार केला। आपल्याला म्हटलं पण नाहीये की तुम्ही जा, गावोगावी जा, पायी फिरा, या मार्गाचा प्रचार करा, लोकांना या मार्गाशी जुळवा, असं आपल्याला म्हटलंय का? नाही। फक्त आपल्याला चर्चा बैठक दिलेली आहे, या चर्चा बैठकीला आपल्याला यायला पाहिजे। तुम्ही तुमच्या परीने या, तुम्हाला हवन कार्यालय मिळत असेल हवन कार्य करा, चर्चा बैठक करा। ज्याला असं वाटते, कोणाला वाटते की म्हणजे आमचं जमत नाही, आम्ही उशिरा येतो तर फक्त जेवण करायला, असं नाही। तुम्ही तुमच्या परीने या, तुम्हाला जसं जमेल। परिवारातील आताही इथे काही मुलं मुली जे असतात ते मोबाईल पाहायला त्यांना वेळ असतो, परंतु त्यांना चर्चा बैठकीला यायला वेळ मिळत नाही। घरी बसून बाया सुद्धा आहे की त्या झोपून राहतात, आराम करतात, पण त्यांना असं नाही की चर्चा बैठकीला गेलं पाहिजे म्हणून। तुम्ही चर्चा बैठकीला याल नाही, तुम्हाला दवाखान्यामध्ये जावं लागेल, कारण की हा मार्गच तसा आहे। आपल्याला वाटते आपण चुका करून घेऊ आणि नंतर काही होणार नाही, असं नसते। तुम्ही या मार्गाशी खोटं बोलूच शकत नाही। आज हा मार्ग शब्दाचा आहे, शब्द इतका महान आहे की तुम्ही आता काही तुमचे इतके अनुभव, साक्षात्कार अनुभव असतात की
थोडासा शब्द जरी चुकला ना तरी इतकी मोठी अनोनी तुमच्या सोबत घडू शकते। हा भगवंत ही जागृत शक्ती आहे। आज आपल्या नर नारी मध्ये प्रत्येकामध्ये परमात्माचा अंश आहे। आपण एकमेकांची आत्मा दुखावली पाहिजे नाही। सेवक आहे, एकमेकांसोबत राहतात, खूप जास्त राहायला पाहतात, मग एकामेकाबद्दल सोबत काही झालं की निंदा चर्चा करतात, म्हणजे वाटच पाहतात की इकडे याच्यासोबत राहायचं मग तिकडे त्याच्यासोबत। असं नाही। आपल्याला मार्गाने बाबांनी सांगितलं आहे की सेवकांमध्ये कुटुंबामध्ये एकता हा मानव धर्माचा परिवार आपल्याला मिळालेला आहे। सेवक परिवार म्हणजे हा आज आपल्यासाठी आपल्या परिवारापेक्षा जास्त हा मानव धर्माचा परिवार आपल्यासाठी महत्वाचा आहे। आज आपल्या घरी कार्यक्रम असला तर आपण जास्त सेवकांना देतो, कारण की सेवक तसे असतात। आज महान त्यागी बाबा जुमदेवजींनी किती मोठा त्याग घडवला आहे। आपल्याला फक्त त्यांनी फुकटांमध्ये ही वाटून दिलेली आहे। आपल्याला 41 दिवसाचे त्यागाचे कार्य करून 42व्या दिवशी समाप्ती करून आपल्याला या मार्गाशी जोडायचं आहे। बाबांनी 9 हवन दिले। लोकांना असं वाटते की त्याग करायचा आहे म्हणजे खूप मला पैसे लागणार आहे, मग माझ्याकडे पैसे नाही आहे, असे बहाणे द्यायचेच नाही। हा मार्ग कशासाठी आहे? तुम्ही बघून तर बघा, तुम्ही या मार्गाला ओळखा, तो भगवंताला ओळखा, शब्द द्या, कसा भगवंत तुमच्या पाठीशी उभा राहतो ते बघा। हा मार्गच त्याच्यासाठी आहे। आपण कधी कधी विश्वास करायला पाहत नाही। आज या मार्गात अजूनही लोकांचं भूतबाधा निघत नाही। का बरं नाही निघत? कारण की तुम्ही कसे वागत आहे, काय वागत आहे। आता मी नाव घेऊन सांगू शकत नाही, पण भरपूर आहे, इतक्या चुका करतात अजूनही ते, म्हणजे चुकी म्हणतात की मी कार्य करतो, मी जातो हवन कार्यात, चर्चा बैठकीमध्ये, पण आराम का बरं मिळत नाही? त्यांनी बघायला पाहिजे की परिवारामध्ये काय सुरू आहे, परिवारात लक्ष दिलं पाहिजे। घरच्या करता धरतांनी पैसे तर कमवायचे आहे, खूप कमवायचे आहे, सगळेच कमवतात, परंतु घरच्या मुलाबाळांना चर्चा बैठकीची ओढ लागली पाहिजे। स्वतःलाही राहील तरच तुमच्या परिवाराला राहील। आज आम्ही पण, माझाही मुलगा लहान आहे, आम्ही त्याची शाळा झाल्यानंतर चर्चा बैठकीमध्ये येतो। आज आम्हालाही का गरज आहे? आमच्या घरी तर आम्हाला 12-12 1-1 वाजतापर्यंत सेवक असले तर मार्गदर्शन मिळते, आम्ही तर घरीच घेऊ शकतो, परंतु नाही, आम्ही चर्चा बैठकीची आम्हाला ओढ आहे, आमच्या लहान मुलालाही ओढ आहे, म्हणून आम्ही येतो। आज आमच्या घरातून एक माणूस कमवत आहोत, पण बाकी आम्ही पूर्ण भगवत कार्यामध्ये देत आहोत। चुकापुला होतच असतात प्रत्येकाच्या हातातून, आपण माणूस आहो, चुकीचा पात्र आहो, चुका होतच असतात। आज असं झालं आहे की मार्गदर्शक आणि मार्गदर्शकाची सुद्धा एवढी मोठी पदवी असते, त्यांनाही सुद्धा कित्येक लोक बोलणारे असतात। आज आपल्या गटाचा सोडून दुसऱ्या गटामध्ये जर तुम्ही बघाल ना, जेवढे लोक मंचकावर बसले असतील, एकामेकाची फक्त टिपाटिपणी ते त्या माईकच्या द्वारे करतात की हा बोलला तर याच्याबद्दल आपण का वाईट बोलू शकतो। आज आपण कशासाठी येत आहोत? ज्ञान घ्यायसाठी येत आहोत। आज या कार्यक्रमातून आपण घरी काय घेऊन जाणार आहोत? कशा प्रकारे आपल्याला इथे ज्ञान मिळालं आहे, आपण आज इथून काय शिकलो आहोत, काहीतरी पॉझिटिव्हिटी आपण घरी घेऊन गेलो पाहिजे आणि उद्याच्या दिवसाची सुरुवात आपण त्या प्रकारे केली पाहिजे आहे। आज सेवकही असे आहे, त्यांना असं वाटते की मला आता खूप वर्ष झाले, मला खूप समजायला लागलं आहे, तर खूप बोलून घेतात। तसं नाही, आपली अनेक मध्ये असताना लायकी सुद्धा नव्हती या माईकवर यायची। अनेक मध्ये कधी तुम्हाला चान्स मिळाला असं बोलायचं, कोणाला मार्गदर्शन करायचं नाही। या मानव धर्मामुळे आज आपल्याला आपली लेवल, आज आपल्याला लोक नमस्कार घेतात। आधी असं असते का? नाही, काहीच नाही, बस हाय हॅलो आणि झालं। इथे इतकी मोठी सेवकांना सेवक, महिलांना सेविका, मुलांना बालसेवक ही पदवी या मानव धर्माच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे। आपण या मानव धर्माला प्रचार आणि प्रसार केला पाहिजे। मी सुद्धा करील, तुम्हीही बोला, माझ्याही वागण्यात बोलण्यात चुका होत असतात, मी त्याची क्षमा मागते आणि सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार।